ही साडी आहे, याच्यामध्ये अर्धा मीटर मी कापड काढून घेतलं होतं ब्लाऊजसाठी. फक्त ब्लाऊजच्या बाह्या ज्या आहेत त्या लावायच्या होत्या आणि ही उरलेली संपूर्ण साडी आहे त्याचे मी चौपट घडी करून घेतलेली आहे व्यवस्थित. हा काठ आपल्याला घ्यायचा आहे खाली. तर जे माप आहे ते असं आहे की उंची आहे 40 इंच, संपूर्ण उंची 40 इंच आहे. त्यातला 2 इंच जो आहे तो आपल्याला वरचा नेफा घ्यायचा आहे, तयार 2 इंच. तर मग आपण इथे 2 इंच वरती सोडून 38 इंच अधिक अर्धा इंच, ठीक आहे. कारण आपण वरती जे आहे नेफा जोडायला आपल्याला अर्धा इंच लागेल. तर इथे 38.5 असं माप मी ठेवून संपूर्ण असा पट्टा कट करून घेणार आहे. तर हे कापताना तुम्ही हे जे आहे ते व्यवस्थित एकावर एक ठेवायचं आहे, मागे पुढे असलं नाही पाहिजे, नाहीतर आपलं जे आहे नेफा जिथे जोडतो तिथे आपलं चुकू शकतं. तर इथे मी आता व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे 38.5 या मापावरती. आता सोप्या पद्धतीने कशी कटिंग करायची पटापट ते बघूया. आता हेच असं फोल्ड करायचं आणि संपूर्ण कट करत जायचं आहे आपल्याला. तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडंसं अजून असं सरकवते. जेव्हा तुम्हाला मोठं कट करायचं असतं तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने हे कट करू शकता, म्हणजे सारखं आपलं कापलं जातं. हा संपूर्ण पट्टा कट झाला आहे. या पट्ट्यामध्ये आपल्याला काय काय कामं करायची आहेत. तर यामध्ये आपल्याला नेफा बनवायचा आहे, त्याचबरोबर खाली जे काठ आहेत इथे इथे आपल्याला 3 इंचाची जाड कॅनव्हासची पट्टी लावायची आहे आतमधून, त्याला हे कव्हर करायचं आहे. आता हे साडी जी आहे ती कट झालेली आहे. आता आपण जिथे चौपट खूण केलेली आहे, म्हणजे चौपट घडी केली, चौपट घडीची केलेली आहे, तिथे आपल्याला एक काम करायचं आहे की इथे आपल्याला एक नॉच मारायचा आहे. इथे आपण एक नॉच मारला आहे. त्याचबरोबर या साईडला जी घडी असणार आहे तिथे सुद्धा आपल्याला नॉच मारायचं आहे. हे आपलं मेन फॅब्रिक कट झालेलं आहे. आता यासाठी आपल्याला अस्तर कट करून घ्यायचं आहे. तर मेन फॅब्रिक याच्यासाठी आधी कट करायचं, कारण मेन फॅब्रिकपेक्षा कमी अस्तर आपल्याला घ्यायचं असतं इथे. तर इथे मी 3 मीटरचं अस्तर घेतलेलं आहे. हे थोडंसं मोठं माप आहे, म्हणजे सीटचं माप जे आहे ते बऱ्यापैकी जास्त आहे. तर इथे हे संपूर्णच लागून जाईल मला वाटतं. हे जर असं ठेवलं आपण तर हे संपूर्णच आपल्याला लागणार आहे. तर इथे काही कट होणार नाही. हे जे अस्तर आहे ते 3 मीटर आहे, त्याची सुद्धा मी चौपट घडी केलेली आहे. आणि इथे सुद्धा अस्तरला नॉचेस मारायचे आहेत. तर इथे ही घडी आहे तिथे आणि हे, म्हणजे जसं आपण मेन फॅब्रिकला नॉच मारले तसेच. आता त्या नॉचचा काय फायदा आहे ते मी सांगते तुम्हाला. तर नॉच टू नॉच आपल्याला घ्यायचं आहे चुण्या घागऱ्याला, ठीक आहे. तर त्याआधी आपल्याला कापून घ्यायचं आहे नेफा कापल्यानंतर चुण्या कशा घ्यायच्या ते आपण बघूया. आता अस्तरचा आपल्याला नेफा घ्यायचा आहे. संपूर्ण 3 मीटर अस्तर तिकडे लागून गेलंय, कारण की माप थोडं मोठं आहे. नेफ्यासाठी सीट आहे 45 अधिक 7 त्याच्यात मिळवायचे आहे लुझिंगसाठी. तर किती आले येतात 52 इंचाचा आपल्याला नेफा कट करून घ्यायचा आहे, शिवायचा आहे आपल्याला 52 इंचाचा. तर तयार 52 इंच. आता हे संपूर्ण जे आहे ते अस्तर आहे 32 इंचाचं. तर 32 अधिक 20 म्हणजे 52, ठीक आहे. 2 इंचाचा आपल्याला तयार नेफा हवा आहे. तर 2 इंच हे डबल होईल, अशा पद्धतीने डबल होईल. तर हे झालं
4 इंच आणि यामध्ये अर्धा इंच दोन्ही साईडला शिलाई मार्जिन, म्हणजे झालं 5 इंच. तर 5/52 असा तयार हवा आहे. तर 52च्या आपण अजून एक ॲड करायचे, 53 इंच आपल्याला रेडी पाहिजे. म्हणजे 5/53 इंचाचा आपल्याला नेफा कट करायचा आहे. जसं मला एक्सप्लेन केलं होतं कागदावरती त्याप्रमाणे सगळं कटिंग करून घेत आहे. नेफ्यासाठी अस्तर आणि मेन फॅब्रिक मी कट करून घेतलेला आहे. 5/52 आपल्याला रेडी हवं आहे. दोघांमध्ये सुद्धा जॉईन द्यावे लागणार आहे. तसंच हे जे मेन फॅब्रिक आहे ते कट केल्यानंतर हा जो वरचा भाग उरला होता तो संपूर्ण मी इथे खाली काठाला लावणार आहे. आतमधून आपल्याला जाड कॅनव्हासची पट्टी लावायची आहे त्याला हे कव्हर करण्यासाठी, कारण ह्या दोघांची लेंथ सेमच आहे. आता जे नॉचेस मारले होते ते का मारले होते त्याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देते. तर आपल्या ज्या चुण्या आहेत त्या सगळीकडे सेम आल्या पाहिजे म्हणून हे नॉचेस दिले होते. नाहीतर काय होतं, आपण चुण्या घ्यायला सुरुवात करतो आणि शेवटी आपल्याला चुण्यांसाठी कापडच शिल्लक राहत नाही. त्यामुळे हे नॉचेस मारले होते की सगळीकडे आपल्याला सारख्या चुण्या या मिळाल्या पाहिजे. आता नेफ्यापासून सुरुवात करायची आहे. नेफ्याचं जे कापड आहे ते मी अस्तरला जॉईन करून घेणार आहे आणि मग पुढचं नेफ्याला अस्तर लावून झाल्यावर मी हे असं डबल फोल्ड करून घेतलं आहे. डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला निम्मे हे फोल्ड केल्यानंतर इथे नॉच केलेला आहे इथे सुद्धा, आणि इथे आपल्याला खूण करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे याच्याही निम्मे करून इथे आपल्याला एवढं सोडून द्यायचं अर्धा इंच, कारण हे असं फोल्ड करून आपल्याला इथे फिनिशिंग करायची आहे. तर इथे पुन्हा एकदा फोल्ड केलं आहे म्हणजे चौपट भाग केलेला आहे. इथे सुद्धा खूण किंवा नॉच कात्रीने अगदी बारीक असं कट करून घ्यायचं. आणि हे मी ओपन करून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे 1 2 3 आणि 4 असे 4 भाग मिळाले. ठीक आहे. तर सेम आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं संपूर्ण याचे 4 भाग करून घेतले होते मगाशी. त्यालाच आपल्याला इथे चुण्या करायला सुरुवात करायची आहे. चुण्या करताना आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. इथून जवळून दाखवते मी. हे जे आपण असं फोल्ड करणार आहे इथे नेफ्याला, तर ह्याच्या सोबतच आपल्याला सुरुवात करायची आहे. तर आता चुण्या ज्या आहेत त्या नेफ्यालाच घ्यायला सुरुवात करायची. नेफ्यालाच शिवायच्या आहेत चुण्या डायरेक्ट आपल्याला मेन फॅब्रिकच्या. तर त्यासाठी सारखं करून घ्यायचं आहे आधी. तर आता हे सरळ आहे आणि हे सरळ आहे, तर हे असं ठेवून आपल्याला सुरुवात करायची. तर हा चौथा जो भाग आहे तो इथपर्यंत आहे आणि इथून लावायला सुरुवात केल्यानंतर इथे आपण जो पहिला नॉच मारला होता, जो आपल्याला आता दिसेल इथे कुठेतरी, हा पहिला नॉच आहे तो इथे आला पाहिजे बरोबर. एवढ्या आपल्याला इथे चुण्या जिरवायच्या आहेत. आणि पुढच्याचं पण सेम तसंच, कारण आपण मेन फॅब्रिकला पण नेफ्याचे जसे 4 भाग केले तसे मेन फॅब्रिकचे 4 भाग केले होते. तर आता हे आपण लावायला सुरुवात करायची. जर तुम्हाला लक्षात येत नसेल तर मी तुम्हाला पिन्स लावून दाखवते म्हणजे लक्षात येईल. पहिला नॉच आलाय तो इथे. आता पुढचा नॉच येईपर्यंत आलाय नॉच तो इथे येणार. सगळ्या पिन लावून घेतल्यानंतर हे 2 पिनमधलं जे कापड आहे एवढ्या सगळ्याच्या आपल्याला या भागात चुन्या घ्यायच्या आहेत. एवढ्या सगळ्याच्या आपल्याला
या नेफ्याच्या भागात चुन्या घ्यायच्यात. असं संपूर्ण चुन्या घेऊन हा तयार करायचा आहे. आता मी मशीनवर दाखवते तुम्हाला की चुन्या कशा घ्यायच्या आहेत. आता आपल्याला मेन फॅब्रिक आधी जोडणार आहे, मग आपण अस्तर कधी जोडणार, तर आता हा जो नेफा आहे तो असा येईल, ठीक आहे. म्हणजे घागरा आपला असा दिसेल, म्हणून आधी आपल्याला मेन फॅब्रिक जोडायचं आहे. मशीनवर चला बघूया. नेफा जो आहे तो आपल्याला खाली ठेवायचा आहे आणि हे मेन फॅब्रिक वरती आहे. आता इथे एवढं आपल्याला सोडून द्यायचं आहे, मग चुन्या घ्यायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच मार्जिन घेऊन शिवायचे. अशा 4-5 चुन्या तुम्ही एकदम घेऊ शकता. जेव्हाही तुम्हाला चुन्या करायच्या असतात, फ्रॉक असू दे किंवा कुठलाही असू दे, तेव्हा तुम्ही असे 4-4 भाग करून चुन्या घेतल्यात तर व्यवस्थित सारख्या चुन्या येतात सगळीकडे. आणि हे जे बोटं आहेत हे असे ठेवायचे. प्रत्येक चुनीला एक बोट देऊन टाकायचा आणि जेवढ्या चुन्या तुम्हाला पकडता येतील, कारण हे कापड खूप निसरड आहे तर पकडून ठेवावे लागतात चुन्या. आणि हा तसा ठेवायचा. लक्षात ठेवायचं, साडीचं कापड खूप मोठं आहे तर शिवताना खाली दुसरा असा एक पदर गेला तर नाही आहे ना, हे पुन्हा आवर्जून बघायचं आहे, नाहीतर पुन्हा उसवत बसावं लागतं. आता हा जो आहे हा एक भाग जो आपण खून केला होता, 4 पैकी हा एक भाग म्हणजे चौथा भाग जो आहे तो आपला चुन्या करून इथे झालेला आहे, ठीक आहे. हा आपण मार्क केला होता चौथा भाग, तो आपला व्यवस्थित इथे रेडी झालेला आहे. आणि बाकीचे जे 3 भाग आहेत ते पण आपल्याला असेच करून घ्यायचे आहेत. अशा या प्लीट्स आपल्या रेडी आहेत. आणि दुसऱ्या ज्या बारीक चुन्या आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला करून दाखवणार आहे. दोघांपैकी कुठल्याही चुन्या प्लीट्स तुम्ही या घागऱ्यासाठी निवडू शकतात कापडानुसार. जर कापड सॉफ्ट असेल, जसं या व्हिडिओमध्ये आहे, म्हणजे जॉर्जेट, शिफॉन वगैरे जसं ओढणीचं कापड असतं तसं सॉफ्ट असेल तर तुम्ही बारीक चुन्या घेऊ शकता. आणि जर जाड कापड असेल, म्हणजे पैठणीचं वगैरे किंवा कॉटनचं असेल, तर तुम्ही मोठ्या प्लीट्स घेऊ शकतात आणि त्यांना व्यवस्थित प्रेस करू शकतात. त्याचाही लुक छान येतो. आता हा जो आहे एक भाग आपल्या इकडे स्टिच करून झाला आहे, चुन्या घेतलेल्या आहेत. आता पुढच्या भागाला बघा, हा तिसरा आहे, तर हा एवढा कापड आपल्याला टाकायचा आहे चुन्यांमध्ये. तर असा वर उचलून हा निम्मे भाग मी काढलेला आहे. आणि ह्या नेफ्याचा सुद्धा निम्मे भाग अंदाजे इथे येतोय, त्या निम्मे भागावरती हे ठेवायचं आहे आणि इथे पिन लावायची आहे. म्हणजे जे आपण 4 भाग केले त्याचे सुद्धा निम्मे करून आपण चुन्या देऊ शकतो. म्हणजे काय होतं की आपल्या चुन्या ज्या आहेत त्या एकसारख्या येतात. आता हा जो एवढा भाग आहे तो आपल्याला एवढ्या भागावरती जिरवायचा आहे चुन्या घेऊन. अशा पद्धतीने या सगळ्या चुन्या करून घेतलेल्या आहेत संपूर्ण घागऱ्याला. आणि हा नेफा आहे. आता याला आतमध्ये आपल्याला अस्तर लावायचं आहे. हे 3 मीटर आपण जे अस्तर घेतलं होतं त्याला सुद्धा आपण नॉचेस मारून घेतले होते. आणि आता हे जे आहे, जसं आपण मेन फॅब्रिकला चुन्या घेतल्या होत्या तसंच आपण इथे सुद्धा चुन्या घेणार आहोत. हा जो नॉच आहे तो आपल्याला इथपर्यंत चुन्या घ्यायच्या आहेत. इथे तुम्हाला खूण दिसत असेल, एक आपण केली होती, कॅमेऱ्यात कदाचित पुसट दिसत असेल, तर इथपर्यंत आपल्याला ह्या चुन्या घ्यायच्या आहेत. बाकीचं सुद्धा आपल्याला अशाच चुन्या घेऊन घ्यायच्या आहेत. तर अस्तरच्या ज्या चुन्या आहेत त्या तुम्ही मोठ्या घेऊ शकता किंवा बारीक कशाही घेऊ शकता, पण असे जे भाग केले होते आपण नॉचेस मारून तसेच आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. म्हणजे संपूर्ण कमरेभोवती सारखा घेरा आपल्याला मिळतो. अशा पद्धतीने या अस्तरच्या पण चुन्या घेतलेल्या आहेत. आता इथे जे आपण अंतर सोडलं होतं तिथे आपल्याला असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने इथपर्यंत दोन्ही साईडला. मग झाल्यावर मी तुम्हाला दाखवते की कसं फोल्ड केलेलं आहे. हा घागरा जो आहे तो आता अस्तर लावून रेडी आहे. ही उलटी बाजू अशी दिसते आहे.
ठीक आहे. आता इथे बघा, इथे मी अशी शिवून घेतलेली आहे दोन्ही साईडला. फक्त तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की ही जी शिलाई आहे मार्जिन ते तुम्हाला वरती ठेवायचं आहे, असं खाली नाही येऊ द्यायचं. ठीक आहे. इथे म्हणजे इथे शिवताना ही पट्टी फोल्ड करताना हे वरती फोल्ड करायचं आहे. त्याचं कारण असं आहे की आता हा जो नेफा आहे तो आपल्याला असा खाली असा फोल्ड करायचा आहे. तर असा फोल्ड करण्यासाठी हे अर्धा इंच असं पकडून आपल्याला असं शिवून टाकायचं आहे, म्हणजे आपला हा घागरा रेडी होतो. आता हे शिवल्यानंतर मी दाखवते की कसं दिसतं आहे. तर हे अर्धा इंच तुम्ही आधी शिवून घेऊ शकता आणि मग नंतर इथे हे जॉईन करू शकता अशा पद्धतीने. म्हणजे आतून सुद्धा आपली व्यवस्थित फिनिशिंग दिसते आणि बाहेरून सुद्धा व्यवस्थित फिनिशिंग दिसते. आणि हे याच्यामध्ये नेफ्यामध्ये आपण व्यवस्थित नाडी टाकू शकतो. अशा पिन्स मी इथे मारून घेतलेल्या आहे संपूर्ण, म्हणजे नेफा जो आहे तो ओढला नाही जात आपला. 3 इंचाची ही कॅनव्हासची पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आणि ती घागऱ्याच्या बॉटमला लावायची. तर घेर जेवढा असेल तेवढी ही पट्टी आपल्याला तयार पाहिजे. तर ही छोटी आहे, तर जॉईन करून करून मी लांबसडक अशी पट्टी तयार करून घेईल आणि मशीनवर दाखवते की कशा प्रकारे ती आपल्याला लावायची आहे. इथे मला जरा कापड कमी पडत होतं म्हणून मला इथे थोडीशीच स्पेस मिळालेली आहे. तुमच्याकडे कापड अवेलेबल असेल तर तुम्ही इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. इथे मला शेवटी अर्धा इंच एक्स्ट्रा मिळालं आहे. हे असं एवढं थोडं जास्त आहे. मी एवढं हे नाडीसाठी कट करून घेतलेलं आहे. आता हे जे आहे हे असं 3 इंचाची जी पट्टी आहे त्याला आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे. शिवताना तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहे हे व्यवस्थित असं सरळच राहिलं पाहिजे. ठीक आहे. हे असं तिरकं तुम्हाला ओढायचं नाही आहे, ही तुम्हाला काळजी घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही हात व्यवस्थित ठेवायचा आहे, असा पसरवून हात ठेवायचा आहे. असं बोटाने न करता तुम्हाला व्यवस्थित हा हात असा पसरवून घ्यायचा आहे. हा संपूर्ण आता शिवून झालेला आहे आपला. आणि इथे ही कॅनव्हासची जी पट्टी आहे खाली ती सुद्धा लावून झालेली आहे, संपूर्ण तयार आहे. आणि आता याला उलट घडी करून आपल्याला इथे स्टिच करायचं आहे आणि आपला घागरा संपूर्ण रेडी होणार आहे. तर इथे आपण इथे थोडंसं ओपन ठेवणार आहे, या साईडला इथे नेफ्याच्या खाली थोडंसं ओपन ठेवणार आहे आणि बाकी संपूर्ण शिलाई करू. आपला जो घागरा आहे तो संपूर्ण रेडी आहे. माप थोडं जास्त आहे त्यामुळे तुम्हाला हे खूप मोठं वाटत असेल, पण त्यांच्या मापाला हा बरोबर आहे. तर असं संपूर्ण हा घागरा जो आहे तो स्टिच करून झालेला आहे. साईडने जसं मी सांगितलं तसं स्टिच केलं आहे. खाली आपण कॅनव्हासची पट्टी लावलेली आहे आणि आता यामध्ये नाडी टाकायची आहे. नाडी जी आहे ती लटकन लावायची आहे नाडीला, त्यामुळे आधी नाडी आतमध्ये टाकून घ्यायची नेफ्यामध्ये आणि मग लटकन लावणार आहे, म्हणजे शिवणार आहे. कारण की लटकनची साईज थोडी मोठी आहे. आधीच लटकन लावले नाडीला तर नाडी यामध्ये व्यवस्थित जाऊ शकणार नाही. त्यामुळे आधी मी नाडी टाकणार आहे आणि नंतर लटकन याला जोडणार आहे. साधे सिंपल सोपे असे लटकन याला मी लावणार आहे. दुसरी एक गोष्ट म्हणजे जे नाडी बनवणार आहे आपण, ही जी नाडी मी बनवली ती संपूर्ण सलग कपड्यामध्ये बनवायची आहे. या संपूर्ण नाडीमध्ये कुठेही मी जॉईंट घेतलेला नाही आहे, कुठेच जॉईंट घ्यायचा नाही आहे. तुम्ही नाडी सलवारची शिवत असाल किंवा घागऱ्याची
किंवा कुठलीही नाडी शिवत असाल तर बिना जॉईंटची तुम्ही नाडी शिवायची आहे. कारण की काही जणांना खूप टाईट बांधायची सवय असते आणि पब्लिकमध्ये गेल्यावरती कधी कधी शिंका येते किंवा जेवल्यानंतर थोडंसं पोट फुगल्यासारखं झालं आणि जॉईंटमध्ये जर शिलाई आपण टाईट केलेली नसेल तर तो जॉईंट निघायची शक्यता असते आणि सार्वजनिक ठिकाणी थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो नाडी तुटल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला नाडी जी आहे ती सर्वात आधी कट करून बाजूला कापड ठेवून द्यायचं आहे नाडीचं, म्हणजे आपल्याला जॉईन करायची वेळ येत नाही. छान असा हा घागरा आपला रेडी आहे आणि लटकन सुद्धा आपले छान दिसत आहेत. बांधल्यानंतर कमरेला असे हे छान दिसतील लटकन. हे लटकन अजून कॉन्ट्रास्ट राहिले असते तर अजून छान दिसले असते, पण कॉन्ट्रास्ट कापड नव्हतं त्यामुळे हेच लावून घेतलेले आहेत. जर तुम्हाला हे घागऱ्याचं व्हिडिओ आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि काही तुम्हाला प्रश्न असतील याबद्दलचे तर कमेंटमध्ये सांगा मला. आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही नक्की फॉलो करा मला, जिथे मी फोटोज वगैरे वेगवेगळे टाकत असते, कारण सगळे व्हिडिओज टाकणं पॉसिबल होत नाही. तर तिथेसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.